ऊंचा उठाएंगे और दिल से कहेंगे सारी सृष्टि के मालिक तुम्हीं हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्हीं हो, करते तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्हीं हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्हीं हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी गुणगान। हा येशू आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू यहोवा आजची सभा आम्ही तुमच्या हातामध्ये समर्पित करतो प्रिय पिता ज्याप्रमाणे ओ राजा दावीद राजा गीत गायचा नाचायचा प्रिय प्रभूजी स्वतःला विसरून कोणत्याही ओ राजा विचारांचा मान न ठेवता तुमच्यामध्ये मग्न व्हायचा आज आम्हाला देखील तसं बनवायचं योहान 4:24 प्रमाणे आम्ही देखील आत्म्याने आणि खरेपणाने तुमची आराधना करावी म्हणून आमच्यावर विशेष कृपा करा प्रिय प्रभू ब्रदर रवीला आम्ही तुमच्या रक्ताने सील करतो प्रिय प्रभू ओ ब्रदर आशिष आम्ही तुमच्या हातामध्ये देतो प्रभू ओ प्रभू परमेश्वर पिता माझा राजा माझा विश्वास आहे की तुम्ही आणि फक्त तुम्ही या ठिकाणी कार्य करणार आहात बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर तुमच्या आत्म्याने कार्य सिद्ध होते प्रभू आज तुमचा आत्मा या ठिकाणी ओ कार्यास येऊन द्या प्रभू परमेश्वर प्रत्येक जीवन बदलून जाऊ द्या प्रभूजी प्रत्येक जीवनात तुम्ही ओ मोठं काम करा प्रभू परमेश्वर धन्यवाद देतो प्रत्येक एक गोष्टी बद्दल प्रभू ओ कोणी सभा तुमच्या हातात समर्पित करतो पिता येशूच्या नावात सर्व प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही ऐकावे हालेलुया 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 बोलो येशू मसीह की जय यावेळेस आपल्यामध्ये ब्रदर रवी आहे ते येतील आणि स्तुती आराधनेमध्ये आपल्याला चालवतील हालेलुया हालेलुया बोलो यीशु मसीह की जय हालेलुया 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 आमेन थैंक यू जीसस सर्वदा आपण डोळे बंद करू
आपल्या हातावरती करून प्रभूला आपण धन्यवाद देतो. त्यांनी या लॉकडाऊनमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला सांभाळले. प्रभूला धन्यवाद देतो. सुसंस्कृत शेतीमध्ये म्हणतात की हे माझ्या जीवा तू परमेश्वरचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्वांतर्यामी माझ्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. ते कुठल्याही उपकारांशी जे आज परमेश्वरने आमच्यासाठी केलेलं आहे आणि जे करत आहे त्याला तू धन्यवाद दिला. ते उपकार म्हणून धन्यवाद दिला. बरोबर परमेश्वर तू चांगला आहे आणि तुझ्या लेखनाच्या जीवनामध्ये प्रभू तू कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही. खरं तर तो म्हणतो केसमध्ये की परमेश्वर मला वेळ पडतात आणि मला काही उमरी पडत नाही. तो मला हिरव्यागार कोंडात बसवतो. तो मला शांत पाण्यात आणतो. तो माझा चिंता उतावण करतो. तो आपल्या नामास तो मला निधी मार्गाने सांगतो. मृत्यूशाळेचा जरी तुम्ही दिलेला असतो तरी मी कसला विश्वास घेणार नाही. कारण की आम्हाला माहिती आहे की इस्रायलचा परमेश्वर जो उद्धारक आहे तो आमचा परमेश्वर. Thank you, Jesus. आपल्या हातावरती करून आपण आपले मुख उघडून या वेळेबद्दल प्रभूला धन्यवाद देतो. प्रभू या वेळेबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या क्षणाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या दिवसाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. कारण की हा दिवस प्रभू तुम्ही बनवलेला आहे. पवित्र आत्मा या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तू आम्हाला चालव, तू आम्हाला लीड कर, अगुवाई कर. पवित्र आत्मा तुझ्या आत्म्याने तू भर परमेश्वर. तुझी इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्ण कर परमेश्वर. पवित्र आत्मा तुझ्या म्हणतो की ज्यास पवित्र आत्मा तुम्हाला येईल त्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि त्यास तुम्ही परमेश्वर साक्षी होता. आणि पवित्र आत्मा परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्षी होण्यासाठी सांगितल्याने मदत कर. पवित्र आत्मा धन्यवाद देतो. आमचे झालेले सर्व अपराधाही पापांच्या तू आम्हाला क्षमा कर. राजा म्हणतो की मी नाचर गान प्रभू त्या अंगणामधून पाठवून प्रवेश करेल. प्रभु माझं मन आमचा अंतःकरण परमेश्वर प्रभू बोले की प्रभू तू खोल उघड परमेश्वराला ताकि आम्ही आत्म्याने खरेपण स्तुती तुझी आराधना करावी. परमेश्वरचं वचन म्हणते की जो मागतो परमेश्वर त्याला देणारा परमेश्वर. जो कोणी शोधतो त्याला सांगतो. जो कोणी द्वार खोलतो त्यासाठी द्वार खोले जाते. आज आमची कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या, त्रास असू द्या, दुःख असू द्या, परमेश्वर आमचं उत्तर देणार परमेश्वर. Holy Baba Shalom, Holy Baba Shalom. Jesus, Holy Baba Shalom. Jesus, Holy Baba Shalom. Yeshua. Yeshua, Yeshua, मेरे मन में समा जा. Yeshua, मेरे मन में समा जा. Yeshua.
वचन म्हणतं की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि कोणाचा अधिकार नाही की त्या शरीराला नाश करावा. हा अधिकार परमेश्वराचा आहे. परमेश्वराने स्वर्ग सोडून मनुष्याला आपलं स्थान बनवलं आहे. प्रभूला धन्यवाद की प्रभू तू माझ्या हृदयामध्ये आहे. आपण कित्येक वेळा त्याला नाकारला असेल, कित्येक वेळा त्याला धिक्कारला असेल, परंतु प्रभूला बोले की प्रभू हा माझ्या हृदयामध्ये आहे. माझ्या हृदयामध्ये आहे प्रभू. माझ्या हृदयात जशी आशा करायची आहे. सर्वजण आपल्या हात वरती करू. प्रभूचं वचन म्हणतं की तुमचा प्रकाश जगासमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्म पाहून तुमच्या पित्याचे गौरव करा. प्रभुला बोला कि प्रभु मेरे चेहरे के ऊपर आपकी रोशनी चमके परमेश्वर, आपकी महिमा चमके. एक ही चीज करो, एक ही चीज मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरा जीवन भर तेरी स्तुति का स्थान यीशु मेरी जुबान, मेरा जीवन भर तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करके मेरी जुबान. यहाँ तक उठा दो. यीशुआ परमेश्वर का वचन कहता है कि किताब कि जब उस घर में इकट्ठा होकर लोग प्रार्थना कर रहे थे और अचानक पवित्र आत्मा उन पर उतर आई और पवित्र आत्मा से भर गए. प्रभु मैं कहते प्रभु मुझे कुछ नहीं चाहिए राजा, तो मेरे धन न दौलत कुछ भी नहीं राजा. आज मैं जैसे आया हूँ प्रभु खाली हाथ आपके चरणों के पास राजा. मैं जानता हूँ मेरे सारे प्रश्नों के उत्तर परमेश्वर केवल आप ही के पास है क्योंकि आपका वचन कहता है कि आप ही मार्ग है, आप ही सत्य है और आप ही जीवन हो राजा. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. सभी कहेंगे कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. सभी लोग मेरी बात कहेंगे कुछ नहीं चाहिए
चाहिए खुदा, बस तू ही तो चाहिए। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। हाँ परमेश्वर, कुछ नहीं चाहिए राजा। प्रभु लोग कहते हैं कि मैं तुझे कभी छोड़ूंगा नहीं, मैं तेरी माँ हूँ, मैं तेरा बेटा हूँ, मैं तुझे कभी छोड़ूंगा नहीं राजा। परंतु लोग कहकर भूल जाते हैं राजा। पवित्र आत्मा आपका वचन कहता है कि एक बार माँ अपने बच्चों को भूलती है, परंतु आप कभी भूलते नहीं राजा। प्रभु आप न कभी छोड़ोगे ना कभी त्यागोगे राजा। परमेश्वर आपका वचन कहता है कि आप उस चट्टान पर ले जाते हो राजा। Thank you Jesus Lord, thank you Jesus Lord। धन्यवाद यीशु, थैंक यू जीसस। क्या इस समय कह सकते हैं प्रभु धन्यवाद यीशु, थैंक यू जीसस। पवित्र आत्मा धन्यवाद है आपको राजा। अपने हाथों को उठाकर थैंक यू जीसस लॉर्ड, वर्शिप यू लॉर्ड, वर्शिप यू। ओरी का मामा मशूना, ओरी का मामा मशूना, ओरी का सारी बातों के लिए धन्यवाद करें। तेरी जय जयकार, तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। बोलोगे तेरी जय जयकार राजा, बोलो फिर मैं तेरी जय हालेलुया, बोले यीशु मसीह की जय। हमें कुछ गीतों को गाते हैं, हालेलुया, हालेलुया बात करेंगे। हमें गीत गाते हैं कि हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। सदा मैं स्तुति करूंगा, सदा तुझे याद कर धन्यवाद। हालेलुया, हालेलुया। चाहे दुख हो चाहे आनंद, हालेलुया, हालेलुया। बहुत से लोग होते हैं ऐसे जो दुखों में आना उसको पसंद नहीं होता है, बहुत कम लोग होते हैं, रियलिटी बता रहा हूँ। दुखों में आना काफी लोगों को पसंद नहीं होता है, पर जब खुशी होती है या कुछ पार्टी होती है तो उसमें पहला जाकर पहुंचेंगे। हालेलुया, हालेलुया, क्योंकि वहां पर इच्छा है। हालेलुया, हालेलुया। और तो हमारा परमेश्वर वो है जो दुख में सुख में भी साथ में है। हालेलुया, हालेलुया।
सोचा 2000 साल पहले, उससे भी साल पहले की बात है कि वो मूसा के, अब्राहम, इसहाक, याकूब, मूसा के साथ परमेश्वर था, आज वो हमारे साथ भी है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कितना परमेश्वर महान है। परमेश्वर का वचन कहता है कि उसे चेक कर देखो वो कितना अच्छा भला है। हालेलुया, हालेलुया। इस गीत को गाकर परमेश्वर को धन्यवाद। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। प्रभु की प्रेरणा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया, स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया, उसकी स्तुति हालेलुया, 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 हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और कभी आया, क्रूस पर जीवन दिया और कभी आया, हर पाप को मिटाए आया जगत में, उसकी स्तुति करो। पाप को मिटाए आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, स्तुति करके प्रभु यीशु की स्तुति करके, हालेलुया, स्तुति करके प्रभु यीशु की स्तुति करके। Hallelujah, hallelujah, hallelujah.
रायाने जाऊन पुढे हालेलुया हालेलुया माझा यहोवा माझा प्रभू तोच माझा आधार हालेलुया 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 तोच माझा आधार मनुष्यावर विश्वास ठेवणारा भरोसा ठेवणारा बायबल म्हणते की तो श्रापित आहे हालेलुया हालेलुया काय तो श्रापित आहे मनुष्यावर भरोसा ठेवला नेहमी तुटला जाईल हालेलुया हालेलुया परंतु आपलं स्थान जर आपण परमेश्वरावर देऊ त्याच्यावर विश्वास ठेवतो तर तो कधी विश्वास आपला तुटू देणार नाही बल्कि तो वाढवला लागतो हालेलुया हालेलुया कमी नाही होते ना पण वाढवणार बघ मी असं केलंय ना त्याच्यानंतर मी अजून डबल करू शकतो हालेलुया 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 आमेन आता मी गीत गाऊ प्रभूसाठी त्याला धन्यवाद देऊया की धन्यवाद येशूला राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला ओ राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला ओ राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशू तुला धन्यवाद
प्रभूला आम्ही धन्यवाद गौरव येशूला महिमा येशूला स्तुती येशूला सर्व काही येशूला प्रभू आम्ही धन्यवाद आज आमच्याकडे जे काय प्रभू आमच्याकडे धन्यवाद आहे आमच्याकडे काय नाही आहे त्याबद्दल प्रभू धन्यवाद प्रकृतीवर धन्यवाद असेल त्याची स्थिती असेल त्यांनी सर्व गोष्टीमध्ये आम्हाला सांभाळायला अशा परिस्थितीमध्ये अशी वेळ आलेली की प्रभूने आम्हाला प्रत्येक लोकांना सांभाळायला आमची प्रत्येक गरज त्यांनी पूर्ण केलेली तो युगानिक सारखा परमेश्वर आहे तो कधी बदलणारा परमेश्वर आहे जिसने भी मांगा तुझसे यीशु तू देता उसे जिसने भी मांगा तुझसे यीशु तू देता उसे यीशु नाम में यीशु नाम में यीशु नाम में सब कुछ मिलता है यीशु नाम में यीशु नाम में यीशु नाम में सब कुछ मिलता है जिसने भी मांगा तुझसे सभी गाएंगे यीशु तू देता उसे जिसने भी मांगा तुझसे यीशु तू देता उसे यीशु नाम में केवल एक ही नाम है यीशु नाम में यीशु नाम में सब कुछ मिलता है यीशु नाम में यीशु नाम में यीशु नाम में सब कुछ मिलता है तेरी तारीफ तेरी तारीफ तेरी तारीफ यीशु सब कहेंगे तेरी तारीफ तेरी तारीफ तेरी तारीफ यीशु तेरी तारीफ तेरी तारीफ तेरी तारीफ तेरी तारीफ है परमेश्वर तेरी बड़ाई हो तेरा धन्यवाद हो आदर मान वंदना सम्मान वो आप ही करेगा हम जितना आपका धन्यवाद करें जितना आपकी स्तुति करें जितना हम परमेश्वर आपके नाम को बढ़ाए ऊंचा करें परमेश्वर उतना कम है राजा ओरी बाबा मशनंद ओरी बाबा मशनंद ओरी बाबा जो अपने अन्य भाषा में उसको नाम को धन्यवाद करें उसके नाम को धन्यवाद करें ओरी बाबा मशनंद Baba Bandari Sedernanduru Bandara Thank you Jesus Lord अपने स्वर्ग को तू खोल रहा अपने हाथों को बढ़ाकर परमेश्वर सभी को छूए परमेश्वर वो पवित्र आत्मा परमेश्वर हम ना रहे राजा पर तो आप हमें दिखने के लिए सहायता करें परमेश्वर ना मेरे बल की ना शक्ति से पर तो आपकी आत्मा के द्वारा करें
Jesus, Lord. Yeshua. मेरे साथ रहना ओ यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा। मेरे साथ रहना ओ यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा। परमेश्वर का वचन कहता है कि बहुत से जगह सारे लोग तुम मेरे पास आओ और मैं तुम्हें विश्राम दूंगा। आज हमारा बोझ, हमारे दुखों का, परेशानी का, कोई भी समस्या का होगा, कोई भी तकलीफ का होगा, परमेश्वर कहता है कि आज वो मेरे पास दो, क्योंकि मैं तुमसे प्यार करता हूँ। आंसुओं के समय मेरी माँ तुम बना, दुखों के समय मेरे पिता तुम बनो। आंसुओं के समय मेरी माँ तुम बनो, दुखों के समय मेरे पिता तुम बनो। मेरे साथ रहना परमेश्वर, मेरे साथ रहना राजा, मैं तेरे बिना जी ना पाऊंगा परमेश्वर। खुदा करता है पिता ने परमेश्वर राजा, मेरे साथ रहना ओ यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा। माता पिता तुझको भूल सकती है, मैं तुझे कभी नहीं भूलूंगा। माता पिता तुझको भूल सकती है, मैं तुझे कभी नहीं भूलूंगा। साथ रहना सदा के लिए ओ यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा। मेरे साथ रहना ओ यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा। यीशु नाम में चंगाई है, यीशु नाम में रिहाई है, यीशु नाम में दुहाई है यीशुए। यीशु नाम में चंगाई है, यीशु नाम में रिहाई है, यीशु नाम में दुहाई है यीशुए। प्रभु आपका वचन कहता है तेरा मन अच्छा है तो तेरा संपूर्ण शरीर चंगा हो जाएगा। आज होने दे अपनी शांति हर एक के दिल में उतर आए परमेश्वर। आपका आनंद हर एक के परमेश्वर ताकत बनेगा। ताली के साथ परमेश्वर को धन्यवाद करें।
सारी प्रशंसा खुदावंद को देते हैं। फिर एक बात कहते हैं परमेश्वर तू बढ़ेगा और हम कहते हैं आने वाला वचन आपके दास के द्वारा हमसे बातें कर आज का वचन होने दे प्रभु एक चंगाई का बात होने दे परमेश्वर आप हर एक के लिए रखा हर एक का जीवन बदले रखा हर एक का मन बदले परमेश्वर और आपकी महिमा यहाँ पर हो परमेश्वर। फिर एक बार सारा तरह में माफ करते हैं इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं पिता आमीन। सभी परमेश्वर के लोगों ने मिलकर कहा आमीन हालेलुया हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। प्रभूची स्तुती असो परमेश्वर महान आहे। आलेल्या सगळ्यांचे प्रभूमध्ये स्वागत जे ऑनलाईन बघत आहे त्या सगळ्यांचे ख्रिस्तामध्ये स्वागत आहे। प्रभू प्रत्येकाला आशीर्वादित करो। हालेलुया 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 हालेलुया। किती जण आनंदित आहेत सगळे मनापासून चांगला आनंद आहे। मनापासून। हालेलुया हालेलुया। असा आहे मला असं वाटतं तो थोडाच आनंदित आहे ज्याचा हात असा आहे तो खरोखर आनंदित आहे। हालेलुया हालेलुया। आपण केले तो मनापासून आनंदित आहे। हालेलुया। Praise the Lord. हालेलुया हालेलुया हालेलुया। आमेन। खरंच प्रभू चांगला आहे। तो त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे आणि जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते त्यांचे मुख लज्जेने कधीच काळवंडले नाही। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। हालेलुया। आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपले सेल फोन ऑफ करा आणि चर्च मध्ये फोन रिसीव करू नका। किती काही असून जर करायचं असेल तर चर्चा बाहेर जाऊन करा प्लीज वाईट वाटून घेऊ नका। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया। हा देवाच्या नावाला महिमा देऊया। देवाच्या वचनाकडे आपण जाऊया की देवाचं वचन आज आपल्याला काय सांगत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 हालेलुया। आमेन। योहान कृ शुभ वर्तमान याचा 10 अध्याय एक ते 18 आपण वाचूया। योहान कृ शुभ वर्तमान अध्याय 10 वचन 1 ते 18। माझ्याकडे मराठी बायबल आहे मी मराठीमध्ये वाचतो। योहान कृ शुभ वर्तमान अध्याय 10 उत्तम मेंढपाळ मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे। जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे। त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो। मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो। तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात कारण ती त्याची वाणी ओळखतात। ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत व ती त्याच्यापासून पळतील कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाही। हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला तरी ज्या गोष्टी तो त्यांच्या बरोबर बोलला त्या काय आहेत ते त्यांना समजले नाही। म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे। जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहे। त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही। मी दार आहे। माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल। तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल। चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावयास येतो। मी तर त्यांना जीवन प्राप्त व्हावे व ती विपुलपणे व्हावे म्हणून आलो आहे। मीच उत्तम मेंढपाळ आहे।
उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाही, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करीतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि मेंढपाळ त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखितो व मी पित्याला ओळखितो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. या मेंढवाड्यातील नवे असे माझे दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आपली आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील व एक कळप एक मेंढपाळ असे होते. मी आपला प्राण परत देण्याकरता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊन तो देतो. मला तो देण्यास अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. देवबाप असलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवून प्रार्थना करूया. स्वर्गीय येशू, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, जे जे कार करतो या वचनाबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. आज आमच्या बरोबर बोला आणि खरंच तुम्ही उत्तम मेंढपाळ आहात प्रिय प्रभूजी. आम्ही देखील ओ माझ्या राजा असे मेंढर बनावं की तुमचंच आम्ही ऐकावं प्रभूजी, म्हणून आमच्यावर कृपा करा. येशूच्या नावात सर्व प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. हालेलुया. बघा या ठिकाणी सुरुवात करत असताना येशूने असं म्हटलेलं आहे की मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. बघा, मेंढपाळाबद्दल सांगण्या अगोदर मेंढवाड्याबद्दल सांगितलेलं आहे. कशाबद्दल सांगितलेलं आहे? हालेलुया. जो मेंढपाळ आहे ना त्याच्याकडे मेंढवाडा असलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याकडे मेंढरांना ठेवण्यासाठी जागा असलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे द्वारपाल असणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो दाराने आत न जाता इकडून तिकडून दुसरीकडून जातो ना, मला सांगून द्या, तो व्यक्ती मेंढपाळ नसून तो दुसराच कोणीतरी. आणि त्याचा उल्लेख अशा पद्धतीने केलेला आहे, तो चोर व लुटारू आहे. हालेलुया. हालेलुया. आवाज काढावा. हालेलुया. हा, जर तुम्ही एका उत्तम मेंढपाळाच्या अधीन आहात ना, मला सांगून द्या, तुमच्या सर्व गरजा परमेश्वर भागवणार. हालेलुया. या ठिकाणी येशू सांगत असताना, बोलत असताना लोकांना ते सुरुवातीला समजलं नाही, त्यांना ते कळलं नाही नक्की मेंढवाडा काय आहे, नक्की मेंढपाळ कोण आहे, कोण ते चोर आहे, कोण तो लुटारू आहे, कोणत्या ह्या गोष्टी आहेत, नक्की येशू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, येशू काय बोलत आहे, आम्हाला काही समजत नाही. कोण मेंढपाळ आहे, कोणाची वाणी तो ओळखतो, कोण त्याची वाणी ओळखतात, कोणाची वाणी ते लोक ओळखत नाही. या सगळ्या गोष्टींचा गोंधळ त्या ठिकाणी चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. पण येशूनी त्यांना समजावं म्हणून स्पष्टपणे 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की मी मेंढराचे. हालेलुया. हालेलुया. काय आहे येशू? मेंढराचे. बोला, येशू माझे दार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मला सांगा की दार हे काय दाखवतं? ज्यावेळेस एखाद्या घराला दरवाजा नसतो ना, त्या घराच्या मालकाला नेहमी भीती असते, उत्तम सामान घेऊन येऊ की नको. दरवाजा तर नाही, काही चांगलं घेऊन आलो तर कधी चोरी, कधी लुटारू येतील आणि काही घेऊन जातील. हालेलुया. हालेलुया. हे ह्या गोष्टींचा आपल्याला अश्योरन्स आहे की येशू जर माझ्या कुटुंबाचा, माझ्या जीवनाचा दार आहे ना, तो चोर माझ्या जीवनातील कोणतीच गोष्ट हिरावून घेऊ शकणार नाही. हालेलुया. माझा आनंद, माझी शांती, माझं प्रेम, माझा येशू मला कधीच तो हिरावून घेऊ शकणार नाही. का?
कारण की माझा दार ईश्वर Hallelujah. प्रेज द लॉर्ड Hallelujah. हालेलुया तो Hallelujah. म्हणतो की मी मेंढरांचे दार आहे जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहे त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही बोला मी येशूचा ऐकतो मी येशूचा ऐकतो. जोरात बोला हो मी येशूचा ऐकतो मी येशूचा ऐकतो. हालेलुया ऑनलाईन Hallelujah. बघणारे सगळे बोला की मी येशूचा ऐकतो मी येशूचा ऐकतो. प्रेज द लॉर्ड जर मी येशूचा ऐकतो ना मला सांगून द्या शैतान माझ्या कानामध्ये कुजबुज करू शकणार नाही Hallelujah. प्रेज द लॉर्ड माझ्या परिस्थितीमध्ये वाईट विचार माझ्या मनामध्ये घर करू शकणार नाही का कारण मी फक्त येशूचा ऐकतो प्रेज द लॉर्ड मी दुसरं कोणाचं ऐकत नाही मी दुसरे कोणते विचार येऊन देत नाही मी येशूचा ऐकतो म्हणजे मी बायबल मध्ये लिहिलेल्या गोष्टींचं प्रमाणे जीवन जगतो प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि नंतर काय म्हटलेलं आहे मी दार आहे माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल हालेलुया Hallelujah. आता या ठिकाणी खाण्याचा उल्लेख केलेला आहे कशाचा उल्लेख केलेला आहे तारण प्राप्त होईल त्याला खायला मिळेल तो बाहेर जाईल आत येईल त्याला काय मिळेल आता बघूया की प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि 20वे वचन त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा मी दाराशी उभा आहे जे कोणी ऐकतात जो कोणी माझी वाणी ऐकून हे दार उघडेल त्याच्या मी काय येईल आणि तो माझ्या बरोबर काय करेल कॅन समबडी रीड फॉर मी कोणीतरी वाचेल का माझ्यासाठी पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्या जवळ आत जाईल व त्याच्या बरोबर जेवेल आणि तो माझ्या बरोबर जेवेल हालेलुया Hallelujah. आज दाराशी उभा आहे वा किती वेगळी गोष्ट आहे हो. येशू या ठिकाणी बोलत आहे की मी मेंढरांचे दार आहे आणि या ठिकाणी तो दुसऱ्या दाराशी उभा आहे ते दार म्हणजे तुमचं आणि माझ्या अंतःकरणाचं दार Praise the Lord. ते दार म्हणजे तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दार Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. ज्यावेळेस मी हे दार उघडतो आणि ह्या दाराची जागा येशू जो खरा दरवाजा आहे त्याला देतो ना मला सांगून द्या कोणत्याच परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनामध्ये तो शैतान कोणतीच परिस्थिती अशी आणणार नाही की तुम्ही त्याच्यापासून दूर जाता Yes, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला जवळ घेऊन येईल Hallelujah. Hallelujah. आज दार तुमच्या दाराशी उभा आहे आणि ठोकत आहे Amen, amen. Praise the Lord. Hallelujah. त्या ठिकाणी पण म्हटलेलं आहे की जर मी आतमध्ये आलो ना तर ज्याच्या आत मी जाणार आहे किंवा ज्याच्या हृदयात मी राहणार आहे त्याला पण खायला मिळेल Yes, Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 बघा असं कोणीतरी म्हटलेलं आहे की तुम्ही हॉटेलमध्ये कितीही जेवण करा पण घरी गेल्याच्या नंतर जे घरचं जेवण असतं जे आईच्या हाताची चव असते जी बायकोच्या हाताची चव असते ती कोणीच आणू शकणार नाही. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. तुम्ही कितीही बाहेर फिरा तुम्ही कितीही लांब जा पण जोपर्यंत तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येणार नाही ना तुमच्या जीवनाला चव येणार नाही. प्रेज द लॉर्ड Hallelujah. हालेलुया Hallelujah. हा येशूनी मला या जगाचं काय म्हटलेलं आहे मीठ म्हटलेलं हालेलुया Hallelujah. जो इतरांच्या जीवनामध्ये काय देतो चव देतो हालेलुया Hallelujah. हा आणि या ठिकाणी येशू स्वतःला दार बोलत आहे माझ्या आतमध्ये या बाहेर जा तुमचं तारण होईल तुम्हाला खायला मिळेल तुम्हाला प्यायला मिळेल बघा ज्या ठिकाणी असं म्हटलं ना की तुम्हाला खायला मिळेल याचा अर्थ तुमच्या सर्व गरजा भागवल्या जाणार प्रेज द लॉर्ड Hallelujah. हालेलुया Hallelujah. त्याच्यानंतरचं वचन काय सांगतं की चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावयास येतो मी तर त्यांना जीवन प्राप्त व्हावे व ती विपुलपणे व्हावे म्हणून आलो आहे योहान 14:6 कोणीतरी वाचा येशूने त्याला म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया Hallelujah. हा
चोर येणार, कशाला येणार आहे? चोरी करायला, घात करायला, नाश करायला, पाडायला, सगळं काही अस्तव्यस्त करायला. पण ज्यावेळेस आपला परमेश्वर येणार आहे ना, आपल्याला काय समजणार आहे? आपल्याला मार्ग समजणार आहे, आपल्याला सत्य समजणार आहे, आपल्याला जीवन समजणार आहे. म्हणून आज त्या येशूला आपल्या हृदयामध्ये येण्यासाठी आपण आपल्या हृदयाचे दरवाजे काय केले पाहिजे? खुले केले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. 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 त्यांनी त्या वधस्तंभावर आपल्याला तारण दिलेलं आहे. ते तारण स्वीकारण्यासाठी आधी आपण त्या येशू नावाच्या दरवाजामध्ये गेलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. 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 हा. आणि हा जो दरवाजा आहे ना, मला सांगून द्या, याच्या आत गेल्याच्या नंतर सर्व प्रकारची सुरक्षितता तुम्हाला प्राप्त होते. आमेन. Yes, definitely. रात्री झोपल्याच्या नंतर सगळ्यात पहिला विचार काय येतो मनामध्ये? दरवाजा लावलाय, हो की नाही? आपण एकमेकाला विचारतो, तुम्ही दरवाजा लावलाय ना? हो हो मीच लावला. कडी लावली ना? हो हो लावली. खालची पण लावली, वरची पण लावली, दोन्ही कड्या लावलेल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मला सांगून द्या, जर ह्या दरवाजावर इतकं अवलंबून आपण रात्रीचं चांगलं झोपतो, Yes. तर येशू नावाच्या दरवाजामध्ये किती सुरक्षितता आहे? हालेलुया. हालेलुया. त्या हालेलुया. दरवाजामध्ये किती कम्फर्ट असणार आहे आपल्याला. Amen. प्रेज द लॉर्ड. त्या हालेलुया. दरवाजामध्ये आपण किती रिलॅक्स फील करणार आहोत. अरे मला आता कोणत्याच गोष्टीची चिंता दाव करता बोलत नाही का की मी झोपी, मी पडल्या कसं जातो? Praise the Lord. त्याला चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही, भय वाटत नाही. त्याला माहिती आहे की मी माझा पूर्ण जीव प्राण आत्माशी त्याच्या हातामध्ये सोपवलेला आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आता चिंता नाहीये, मला काळजी करायची गरज नाहीये. का? कारण की मला उत्तम मेंढपाळ आणि दरवाजा मिळाला. Praise the Lord. हालेलुया. बघा, तो चोर येणार, तुमचे विचार अस्तव्यस्त करणार, परिस्थिती अस्तव्यस्त करणार, तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करणार. पण जर त्या क्षणी तुम्ही विश्वास ठेवला की नाही, माझ्या जीवनाचे दार येशू आहे, माझा मेंढपाळ तो दरवाजा आहे, जर असा विश्वास मी ठेवला ना, मला सांगून द्या, कुठेही तो तुम्हाला पडून देणार. Praise the Lord. हालेलुया. 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 आता घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर आपण दुसरी गोष्ट कोणती चेक करतो? ताळा लावला आहे. आग लावणार. हालेलुया. हालेलुया. कोणताही चोर, कोणताही लुटारू आत जाऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे? दार केलेलं आहे. आता या ठिकाणी दोन्हीचा उल्लेख केला, असंच म्हटलेलं नाही की जो आत येईल, जो बाहेर जाईल. हालेलुया. हालेलुया. जे आतमध्ये येणार आहेत ना, त्यांना बाहेर गेलं आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना घेऊन जातो, बाहेर घेऊन जातो, हो की नाही? मग आता मला हा टाळा का लावायचा आहे की कोणतेही जगिक विचार मला येशूपासून दूर घेऊन जाऊ नये, म्हणून मी माझ्या हृदयाच्या दरवाजाला आध्यात्मिक टाळा लावणार आहे की जेणेकरून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये इंटर होऊ नये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेस तो मेंढरांना घेऊन जातो, तो त्याच्या पुढे चालतो, मेंढरं त्याची वाणी काय करतात? ओळखतात, ऐकतात. त्यांना माहिती आहे की माझ्या मेंढपाळाचा आवाज कसा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते ओळखून त्याच्या मागे काय करतात? चालायला. दुसऱ्यांचा आवाज आला ना, तो बरोबर कळतो, नाही नाही नाही, ये आवाज कुछ तो गलत. त्यांना माहिती आहे. हालेलुया. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये तुझे वचन काय करून ठेवलेले आहे? जतन करून ठेवलेले आहे, जपून ठेवलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, तिचे वचन आपल्या अंतःकरणामध्ये काय झाले पाहिजे? जतन झाले पाहिजे की कोणत्याही पापाचे विचार आले तर लगेच सतर्क झालं पाहिजे. हे देवाकडून नाही. आमेन. हालेलुया. तो आवाज आला, तो मेसेज आला, ती रात्र आली, ती वेळ आली, तो एकटेपणा आला, तर समजलं पाहिजे की मी या पापासाठी नाहीये, हे पाप माझ्यासाठी नाहीये, मी येशूचा आहे. हालेलुया. हालेलुया. लगेच समजलं पाहिजे, माझे बोट याच्यावर क्लिक करण्यासाठी नाहीये, माझे बोट याला बाहेर टाकण्यासाठी आहे. Praise the Lord. हालेलुया. आज पाप किती लांब आहे हो? किती लांब आहे? खिशात घेऊन फिरतो आपण. हालेलुया. हालेलुया. कोणाकोणाचे वरचे खिशा असतात ना, हृदयाजवळ घेऊन फिरतो.
हालेलुया. हालेलुया. एक बोट, फक्त एक क्लिक, ज्यावेळेस तुम्ही ते दाबता ना, सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर. हालेलुया. आणि मग त्या पापामध्ये पडायला काय होतं सुरुवात. मग त्यामध्ये मी पडू नये म्हणून मी माझ्या दरवाजाची कडी चांगली लावली पाहिजे. हालेलुया. 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 आता हा समजा लॉक आहे, हा काय आहे, लॉक नाहीये, पण समजा लॉक आहे, हो की नाही. आता मी हा कडीला लावला, ही कडी आहे, या कडीला मी लावला, इकडून ऑनलाईन सगळ्यांना दिसेल. हा कडीला लावला, लावल्याच्या नंतर मी माझी खात्री पटवतो. खात्री पटवतो, काय करतो, बरोबर लागलाय का, खेचून पाहतो की नाही, बरोबर. हालेलुया. आपल्या अंतःकरणाची मी नेहमी परीक्षण केले पाहिजे की सगळे दरवाजे व्यवस्थित बंद झालेले आहेत ना, शैतानाला कोणती खिडकी मी दिलेली नाहीये ना, शैतानाला कोणती फट मी दिलेली नाहीये ना, शैतानाला कोणती जागा मी दिलेली नाहीये ना, मग मला आता सुरक्षितता प्राप्त झालेली आहे. हालेलुया. बघा, शैतान हा शिस्तीचा नाही, आपला परमेश्वर शिस्तीचा आहे, म्हणून तो द्वार, जो दरवाजा न उघडता घरात येतो, आपण त्याला काय बोलतो. तुला काय समजतं का, कोणाच्या घरी जाताना जरी दरवाजा उघडा आहे पण तू काय करून आला पाहिजे. हालेलुया. तुला कळतं का बाबा, जरी दरवाजा उघडा आहे पण घरी यायच्या अगोदर तू कोणी असून दे, जवळचा असून दे, लांबचा असून दे, कसाही असून दे, दरवाजा काय कर. Praise the Lord. माझा परमेश्वर आजही दरवाजा ठोकत आहे, तो शिस्तीचा परमेश्वर. पण त्या शैतानाला कोणतीही शिस्त, तो थोडीशी जागा बघतो, थोडीशी, छोटासा गॅप जरी दिसला ना, तिकडच तो. हालेलुया. हालेलुया. बघा, चोरी करायला जे लोक येतात ना, त्यांच्याकडे जे हत्यार असतात ना, ते एक छोटीशी जागा बघतात दरवाजाची, हा इकडे थोडीशी लगेच टाकतात. आणि शैतान तेच बघतो, छोटीशी गोष्ट, कोणत्या ठिकाणी हा व्यक्ती वीक आहे हे त्याला माहिती आहे, इधर मेरा काम हो जाएगा. अशा प्रकारचा मेसेज याच्या समोर आला, असे विचार याच्या जीवनामध्ये आले, अशी परिस्थिती याच्या जीवनामध्ये आली की हा लगेच काय होऊन जातो. म्हणून सारख्या सारख्या त्याच गोष्टी आपल्या समोर काय होतात. हे तुमचं युद्ध आहे. हालेलुया. 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 त्यावेळेस आम्ही काय केलं पाहिजे, मी विश्वास ठेवला पाहिजे की येशू हे माझ्यासाठी नाहीये, मला पापात पडायचं नाहीये, मी तुझा लेकरू आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. 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 बघा, पौलाने किती वेळा पश्चाताप केला, किती वेळा केला. हा, एकदाच केला. नाही. किती वेळा केला. एकदाच केला. हो, ज्या वेळेस तो शौल होता ना, शौलाचा पौल झाल्याच्या नंतर त्यांनी कधीच परत पश्चाताप केलेला नाही, परत कधी रडला नाही. मी पापी आहे, मी पापी आहे, माझ्या पापाची क्षमा कर, मला बरं कर, मला नीट कर, मला स्थिर कर. सारखं सारखं रडत बसला नाही तो. त्याला माहिती होतं, जर येशूचा आणि माझा एकदा एन्काउंटर झालेला आहे, याचा अर्थ माझी परिस्थिती बदललेली आहे, माझे विचार बदललेले आहे, माझं जीवन बदललेलं आहे. आता मला रडायचं नाहीये, आता मला येशूचं नाव घेऊन पुढे जायचं आहे. Praise the Lord. हालेलुया. पण दररोज रात्री, दररोज सकाळी मी काय करतो, माझ्या पापाची क्षमा कर. झाली हो क्षमा. जर मी दररोज तेच रडतोय, याचा अर्थ मी दररोज पाप पण करतो. हालेलुया. हालेलुया. जर दररोज माझं हेच मागणं आहे, पापाची क्षमा कर, पापाची क्षमा कर, पापाची क्षमा कर, याचा अर्थ कुठेतरी मी पापात गुंतलेलो आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 जर व्यक्ती पापात गुंतलेला नाहीये ना, तो कधीच प्रार्थना करणार नाही, मला माझ्या पापापासून वाचव म्हणून. त्याला खात्री आहे मी पापातून सुटलेलो आहे. हा, मला मोह येतात, माझ्या डोळ्यांना दिसतं, माझ्या कानांना ऐकायला येतं, विचार येतात, पण मी ते त्या क्षणी काय करून टाकतो, झटकून टाकतो. हालेलुया. हालेलुया. योसेफ, त्याच्या जीवनामध्ये पाप करण्याची संधी त्याला मिळाली, पण त्याने काय केलेलं आहे, झटकून पळाला. हो, आणि त्याने असं झटकलं ना की त्याचे कपडे त्या स्त्रीच्या हातात गेले.
त्याला फरक पडत नाही, हे कपडे गेले तर चालतील, पण माझे आध्यात्मिक वस्त्र उतरले नाही पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. 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 हे शारीरिक कपडे उतरले तर चालतील, पण माझे आध्यात्मिक वस्त्र मी जपून ठेवणार आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 दानिएलने निश्चय केला की जे अन्न राजा खातो त्या अन्नामुळे माझ्या देवाला विटाळ होऊ. त्याला माहिती होतं मी एका अशा दरवाजाच्या आतमध्ये आहे ना की त्यामध्ये मी जे काही मागेल ते मला प्राप्त होईल. Praise the Lord. Hallelujah. शद्रक, मेशक, अबेदnego यांनी विश्वास ठेवला, आम्हाला अग्नीच्या भट्टीत टाका, फरक नाही. ते असं बोलले नाही की तिकडे मला देव वाचवायला येईल. बोलले का? नाही. आम्ही मेलो तरी, चालेल. आम्ही जळून गेलो तरी, चालेल. पण आपली प्रार्थना काय असतो, असो कसो नुकसान कसं काय सहन करायचं, थोडस वाईट झालं तर कसं काय सहन करायचं, असं थोडी असतं. म्हणजे देवाकडून सगळं चांगलंच घ्यायचं. परिस्थिती थोडीशी खाली पडली, नाही 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 ऐसा नाही चलेगा, असं चालत. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. मी एकदा एक व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये एक जो इन्करेज करणारा व्यक्ती मला संदीप नागेतूंचा, ते बोलत होते की जोपर्यंत तुम्ही ह्या जीवनामध्ये आहात ना तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागणार, आणि जर परिस्थिती तुमच्यामध्ये येते ना तर लक्षात ठेवा त्या देवाला तुमच्यावर भरोसा आहे आमेन. आमेन. की तुम्ही ह्या परिस्थितीतून काय होतात. बाहेर. आणि जर परिस्थिती येत नाहीये ना तर देवाला बोला की प्रभू माझ्यावर भरोसा तर आहे ना. हालेलुया. 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 काही बदलल्या तर नाहीये ना, मी योग्य रस्त्यावर तर चाललेलो आहे ना, येशू जो मार्ग सत्य आणि जीवन आहे त्याच्यामध्ये मी बरोबर बसलेलो आहे ना, याचा मी काय केला पाहिजे, विचार केला. मोह येतील, परिस्थिती येतील, समस्या येतील. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस ते मेंढर आपल्या मेंढपाळाच्या मागे जातात ना त्यांना आजूबाजूला सगळं हिरवं दिसतं. कसं दिसतं? सगळं हिरवं दिसतं, सगळं चांगलं दिसतं, पण त्यांना माहिती आहे माझा मेंढपाळ मला जिकडे घेऊन जाईल ना मला तिकडेच जायचं, मला उजवी डावीकडे वळायचं नाही. अनुवाद 28:1-14 मध्ये म्हटलेला आहे, तुझा देव परमेश्वर याच्याकडून जर तू उजवी डावीकडे वळला नाहीस तर तुझं काय होईल, ज्ञान होईल. देव बाप तुला आशीर्वाद देईल. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. ते मेंढर बरोबर त्याच्या मागे जातात. मी काही 2 वर्ष गावाला होतो, गावाला असताना मी बघितलं की ज्यावेळेस ते मेंढपाळ पुढे चालतो ना बरोबर मेंढर त्याच्या मागे जातात. कोणी इकडे जात नाही, कोणी तिकडे जात नाही. मी तर माझ्या डोळ्याने एकदा बघितलं होतं की मेंढपाळ असा घेऊन चाललेला आहे, बिचारा तो जात आहे. एक वाघ आला आणि एका वाघाने एका मेंढपाळ त्याच्या मागे पळाला. हालेलुया. हालेलुया. मी बोर्डिंग मध्ये असताना मी स्वतः पाणी भरत असताना हे दृश्य माझ्या डोळ्याने बघितलं. हालेलुया. हा, त्याला प्रत्येक मेंढराची किंमत आहे. हालेलुया. हालेलुया. बोला माझी किंमत माझी किंमत फक्त माझ्या देवालाच माहिती. हालेलुया. तू कुछ काम का नहीं है, तुझसे कुछ हो नहीं सकता, तू निकामा आहे, तुझं काही फायदा नाहीये, कशाला जन्माला आलास, काय झाला बाबा, असे शब्द आजपासून मला बोलू नका. हालेलुया. 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 असे शब्द जे लोक तुमच्याबद्दल बोलतात ना त्यांना सांगा की मी माझ्या देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. Praise the Lord. हालेलुया. अनमोल म्हणजे काय माहितीये का, की तुमचं मोल कोणीच लावू शकणार नाही. Praise the Lord. हालेलुया. हा, म्हणून तो 99 मेंढर सोडून एकाच्या मागे पळतो. जेवढी किंमत तो 99 ला देतो ना तेवढीच किंमत तो एकाला देतो. Praise the Lord. बोला मी मूल्यवान आहे. मी मूल्यवान आहे. जे ऑनलाईन बघत आहेत त्यांनी पण बोलावं की मी मूल्यवान आहे. मूल्यवान आहे. हालेलुया. हालेलुया. हा, आपण मूल्यवान आहोत. म्हणून तो मेंढपाळ नेहमी येतो, दरवाजा खोलतो, आपल्याला घेऊन जातो, आणि जात असताना ज्या ठिकाणी उत्तम चारा आहे ना त्या ठिकाणी तो घेऊन जातो. Praise the Lord. हालेलुया. 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 जर उत्तम चारा असा वर असेल ना तर त्याच्याकडे काठी आहे, तो बरोबर तो चारा घेतो आणि खाली, जेणेकरून त्याच्या मेंढरांचं काय व्हावं, पोट. Praise the Lord. हालेलुया. बघा ते मेंढर पण किती प्रामाणिक असतात. जर येशू स्वतःला मेंढपाळ बोलत आहे ना याचा अर्थ त्याची इच्छा आहे की त्या मेंढराप्रमाणे आपण पण प्रामाणिक राहावं. आमेन. Yes.
Praise the Lord. हालेलुया. त्या मेंढराप्रमाणे आपण उजवी डावीकडे पळू, नाही. अरे इकडे जास्त हिरवळ आहे, अरे हा मेंढपाळ चांगला आहे, अरे त्याच्याकडे एकदम चांगला आहे, असा विचार न करता माझा मेंढपाळ मला जिकडे घेऊन जात आहे ना तेच माझ्यासाठी चांगलं आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 माझा येशू मला जिकडे घेऊन जात आहे ना तेच माझ्यासाठी कसं आहे, चांगलं आहे. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यानंतर येशूने काय म्हटलेलं आहे बघा बरं, 11 वचन. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरा करता आपला प्राण देतो. 12 पण वाचा. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाही तो लांडग्याला येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून त्याची दानादान करतो. काय करतो? दानादान. दानादान करतो. हालेलुया. म्हणून आपण ओळखलं पाहिजे की नक्की माझा मेंढपाळ आहे तरी कोण. हालेलुया. हालेलुया. बाहेर जाऊन तुम्हाला 2 मिनिटाचं सुख मिळेल, बाहेर जाऊन तुम्ही 1 तास 1.5 तास थोडस रिलॅक्स व्हाल, पण मला सांगून द्या खरा आनंद देवाच्या राज्यामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तो नेहमी बोलतो, अहो कष्टी व भारकरंजन हो तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल, विसावा देईल. हालेलुया. तुम्हाला बाहेर 5 मिनिटाची शांती मिळेल, आनंद मिळेल, थोडस रिलॅक्स वाटेल, पण विसावा देणारा एकच देव आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 त्याच्याशिवाय तुम्हाला कोणी विसावा देऊ शकणार नाही. नाही. माझ्या जीवनात काही बदलत नाही याची चुकी माझी आहे. Yes, हालेलुया. कुठेतरी मी चुकत आहे, आमेन. कुठेतरी मी त्या शैतानासाठी खिडकी सोडलेली, कुठेतरी मी ती जागा सोडलेली, काहीतरी असं आहे जे मला सोडायचंय पण मी ते सोडत. नाही. हालेलुया. 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 काय होतं, एखादा मेंढरू असा असतो की ज्याला ज्या ठिकाणी नेलंय ना त्याच्यापेक्षा दुसरीकडचं रान जास्त हिरवं दिसतं. मग तो काय करतो की सगळ्या मेंढरांना मेंढपाळाला सोडून तो तिकडं जातोय. Praise the Lord. त्याला असं वाटतं लय हिरवळ आहे, लय चांगलं आहे, लय असं आहे, लय तसं आहे. पण त्याला माहिती नसतं की पाप त्या ठिकाणी टपून बसलेलं. तुझं पोट नक्की भरेल, तुला चांगल्या वस्तू नक्की भेटतील, पण तुझं जे संरक्षण आहे त्याला तू गमावलेलं आहेस. समजतंय का माझी गोष्ट? तुझ्या गरजा सगळ्या भागल्या जातील, पण तू ही गोष्ट विसरलेला आहे की तू त्या दरवाजापासून हरवलेला. तू तुझा मेंढपाळ त्या ठिकाणी सोडून उजवी डावीकडे पळालेला. म्हणून काय होणार आता, झडप टाकण्यासाठी त्या शैतानाला सोपं जाईल. मेंढपाळाला बघून मेंढरावर झडप टाकणं कोणी असो होतो, भीतीच वाटते. काय वाटते? मेंढपाळाचं तोंड पुढे असल्याच्या नंतर माग दगड मारणारे भरपूर असतात, पण ज्यावेळेस आपण रोमकरास पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे वचन घेतो ना की जर परमेश्वर मला माझ्या सोबती आहे तर माझा विरोधी कोण आहे? तर मला सांगून द्या आपल्यावर बोट उचलणार कोणीच नसेल. ती वेळविचार करणारी स्त्री, पहाटेच तिला पकडून आणलं, दगड मार करणार होते. येशूने काय म्हटलं, एक व्यक्ती पण थांबला नाही, एक पण नाही थांबला. हालेलुया. हालेलुया. येशू त्या ठिकाणी होते. Yes. येशू तिला दगड मारू शकत होते, तिला दगड मारू शकत होते, पण त्यांनी तिला दगड मारला नाही. तिला काय म्हटलेलं आहे, जा आणि पुन्हा असं पाप करू. हालेलुया. ज्यावेळेस ते त्या मेंढराला पकडून कळपामध्ये पुन्हा घेऊन येतात ना, त्या मेंढराला ते काय करतात, सांगतात की पुन्हा पाप करू. हालेलुया. बघा ज्या वेळेस त्यांनी लोकांना बरं केलेलं आहे ना, त्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी येशूला काय केलेलं आहे, सावधान केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. एका आंधळ्याला बरं करत असताना येशूनी त्याला वेशीच्या बाहेर नेलं. वेशीच्या बाहेर नेऊन त्याला काय केलेलं आहे, त्याचा अंधापणा बरं केलेला, आणि त्याला म्हटलं की पुन्हा ह्या गावात तू येऊ
याचा अर्थ तो त्या ठिकाणी पाप करायला आला होता. ती जागा त्याच्यासाठी. भरपूर वेळेस आपण आपल्या विचारांमुळे, परिस्थितीमुळे काय करतो, अरे एवढं वाईट झालंय ना, जाऊन दे, अजून थोडं पाप केल्याने काय फरक पडतो, हो की नाही? अभी इतना बुरा हो गया है और थोड़ा पाप करूंगा तो क्या मुश्किल है, चल जाएगा. क्या हो जाएगा? नहीं चलता है. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर के सामने ये बातें नहीं चलती. उलट आम्ही असा विचार केला, अरे एवढा पापात पडलोय, आता पश्चाताप केलाच पाहिजे, आता याच्यातून बाहेर पडलंच पाहिजे, आता येशूच्या मागे गेलंच पाहिजे. बाबा दुसरीकडे जरी हिरवळ आहे, जरी चांगलं आहे, हो की नाही? आपण नेहमी विचार करतो, चांगलं आपण जीवन जगतो तरी आपलं चांगलं होत नाही, तो किती वाईट आहे, तरी त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, सगळं चांगलं आहे, पण त्याच्याकडे येशूचं संरक्षण नाही. त्याच्याकडे येशू हा फक्त मेंढपाळाचा दरवाजा नाही. हालेलुया. त्याच्याकडे येशू नाही, आपल्याकडे ते आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे वाचा बरं. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढराची काळजी नाही. त्यांना मेंढराची काळजी नाहीये. बघा, ज्याप्रमाणे येशू आपली काळजी घेतो ना, त्याप्रमाणे कोणीच घेऊ शकणार नाही. घेऊ शकेल का? कोणीच नाही घेऊ शकणार. आज आपण थोडस चुकलो आणि परिस्थितीत अडकलो ना, तर लोक काय बोलतील, बरं झालं तू पडलास, हा ले तुला आवडतं ना अशा गोष्टी करायला, अडकत यायच्या, बरं झालं. म्हणजे ज्यावेळेस येशू बघतो ना, येशूला आपला कळवळ आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याकडे हात करतो ना, हालेलुया. हालेलुया. मागच्या रविवारी रवी बोलले की पेत्र पाण्यावर चालत चालत गेला, त्याची नजर इकडे तिकडे गेली, हो की नाही? येशूकडून त्याची नजर काय झाली, हटली, आणि म्हणून तो काय झाला. पण ज्यावेळेस येशूने त्याने येशूकडे हात केला ना, येशूने त्याचा हात वर करून त्याला परत पाण्यावर उभा केलं. हालेलुया. हालेलुया. त्याला डायरेक्टली बोटीत नाही टाकलेलं आहे, परत पाण्यावर उभा केलं, आणि मग दोघं मिळून बोटीमध्ये चढलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोट मध्ये बसणारे दुसरे शिष्य बोलले असतील, हा तुला लय ना, जा पड बुड. बरोबर आहे की नाही? येशू तुम्ही आहात का, मला पण चालायला सांगा, मला पण पाण्यावर चालायचं, बुडात. हालेलुया. हालेलुया. हो की नाही? होतं की नाही असं? होय. पण येशूने तसं म्हटलं, अरे तुला माहिती पडलं की मी आहे आणि तू पाण्यावर चालण्याची हिंमत केली, ही हिंमतच मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुला माहिती पडलं की येशू जिवंत देव आहे, परिस्थिती बदलतो, चमत्कार करतो, मोठे तारण देतो, त्याच्याकडे आल्याच्या नंतर कोणी उपाशी राहत नाही, तू सगळं सोडून माझ्याकडे आला, ही डेअरिंगच मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू पापामध्ये गुंतून राहण्यापेक्षा माझ्याकडे येण्याचा निर्णय घेतला, हा निर्णयच मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडे तिकडे तुला सगळीकडे हिरवं दिसत होतं, पण तरी देखील त्या हिरवळकडे न जाता ज्या ठिकाणी मी तुला घेऊन जात आहे तिकडे तू आला. तुझा हा निर्णय, तुझी ही एकाग्रता, हेच मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशूने फक्त असं म्हटलं नाही की मी मेंढपाळ आहे, येशूने हे म्हटलेलं आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि उत्तम कोणाला म्हटलं जातं माहितीये का? जो खरंच आपल्या लोकांसाठी चांगलं काम करतो, हो की नाही? एक मुलगा, एक मुलगी आपल्या आई वडिलांना ते असताना बोला किंवा ते नसताना बोलतात ना, खरंच माझे उत्तम आई वडील, कारण त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं आहे, चांगलं शिक्षण दिलं, चांगला देव दिला, चांगली शिस्त लावली. त्याच वेळेस त्या मुलांच्या तोंडातून काय निघतं? माझे आई वडील उत्तम. असेही लेकरं आहेत ज्यांच्यासाठी आई वडील सगळं करतात, तरी देखील ते कम्पेअर करतात. त्यांचे वडील बघा ना किती करतात, त्यांची आई बघा ना किती करतात. तसे काही ख्रिस्ती आहेत, त्यांचं बघा किती चांगलं झालंय, मी एवढे उपवास करते, एवढे प्रार्थना करते, एवढं सगळं करते, पण मला काय होत. जे आपल्याकडे आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहणं ही देवाची कृपा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समाधानीपणा फक्त देवच देऊ शकतो.
दुसरं कोणी देऊ शकतात? नाही. हालेलुया. कोणीतरी म्हटलेलं आहे, मनुष्य असा व्यक्ती आहे, असा प्राणी आहे की तो कधीच तृप्त होत नाही. हालेलुया. हालेलुया. कधी कधी ही पण म्हण आहे की नाही, ऊस गोड लागला म्हणून आपण फळा सगळं खात, हवा तितकाच खाल्ला. हालेलुया. हालेलुया. आपल्याला माहिती आहे की जर मी ही वेशी पार केली मी पडणार. हालेलुया. हालेलुया. म्हणून ते गीत काढलेलं आहे, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनी या गेलं मेंढरू. आणि शोधण्यासाठी येशू जातो. कोण जातो? मेंढरू गेलं पापा वाटेल, शोधून काढलं येशू राजानं. हालेलुया. तो पापात तो गुंतोय, तो झुंज करतोय. पोट भरायचं आहे, खायचंय, मस्ती करायची, मौज करायची, सगळं काही करायचं आहे. जर तुम्ही योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय 16-17 वचन त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला निवडलेलं आहे याचा अर्थ काय? मी तुम्हाला शोधलं, मी तुम्हाला घेऊन आलो, मी तुमच्यासाठी प्राण दिला, मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो. Praise the Lord. हालेलुया. 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 हा, बघा आपला परमेश्वर साधारण परमेश्वर नाही, तो अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. मी एकदा एक वचन ऐकत असताना ऐकलं होतं की ज्या वेळेस येशूच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला की सगळे शिष्य निघून गेलेले आहेत, ते एकटेच आहेत, त्यांच्याकडे कोणती बोट नाहीये, काही नाहीये आणि त्यांना त्या पलीकडे जायचं आहे. ते देखील मोशेप्रमाणे त्या पाण्याला दुभागू शकत होते की नाही, पण त्यांची इच्छा होती की लोकांना समजावं की जो परमेश्वर समुद्र दुभागतो ना, तो परमेश्वर समुद्रावर चालू करू शकतो. अगर मैं इसको भेज सकता हूं ना तो मैं इसके ऊपर चल भी सकता हूं. ऐसा हमारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तो समुद्र दुभागणारा पण आहे, समुद्रावर चालणारा पण आहे आणि समुद्राला आज्ञा करून त्याच्या लाटा थांबवणारा पण आहे. प्रेज द लॉर्ड. सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे आणि आज आपण देखील स्वतःला त्याच्या हातामध्ये दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती येतात जोपर्यंत या जीवनामध्ये आहे ना, ते विचार, तो मोह, ती परिस्थिती येणार, पण त्याच्यावर विजयी होण्यासाठी मला त्याचे वचन माझ्या अंतःकरणामध्ये जतन करून ठेवले पाहिजे. हालेलुया. मला त्या मेंढपाळाच्या मागे चालत राहिलं पाहिजे. प्रभू येशू तुला ही गोष्ट आवडत नाही, मी त्याच्यात जाणार. प्रभू येशू ह्या गोष्टीमध्ये तू नाही, मी ती करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये तुम्ही पाहाल की ज्या गोष्टींना लोक मानत नव्हते, ती गोष्ट ज्यावेळेस देवाने सांगितल्याच्या नंतर देवाच्या दासांनी केली ना, ते त्या ठिकाणी यशस्वी झाले. प्रेज द लॉर्ड. नोहाच्या काळामध्ये बोट कोणी बघितलेली? कोणी बघितलेली? हा, कोणालाच माहिती नव्हतं. अरे बनवतोय, अशी पण बनवत नाही, छोटीशी भली मोठी बनवतोय. हालेलुया. एवढी बनवतोय की बापरे, इतकी मोठी नाव बनवणं, बोट बनवणं, तारू बनवणं, 100 वर्ष लागले त्याला ते बनवायला. आपल्या जीवनात अशाच परिस्थिती येतील ज्यावेळेस ती परिस्थिती बघून लोक बोलतील अभी कुछ नहीं होगा, अभी सब गया, अभी सब. पण आपल्याला खात्री आहे काही झालेलं नाही बाबा, सगळं अंडर कंट्रोल आहे. हालेलुया. सगळं काही देवाच्या हातामध्ये स्थिर आहे. म्हणून त्याचं वचन स्तोत्र संहिता मला असं वाटतं की 46 मध्ये आपल्याला खात्री देतं की पृथ्वी उलटी पालती झाली तरी मी भिणार. उलटी पालती होणं म्हणजे काय हो? मला माहिती आहे माझा देव त्याच्या तळ हातावर उचलण्यासाठी मला सांगितलं, तुझ्या पायाला म्हणण्याची ठेच लागू नये म्हणून मी आपल्या दूतांना काय करेन, आज्ञा करेन आणि ते आपल्या तळ हातावर तुला काय करतील, झेंडून घ्या. म्हणून उगाच जाऊन आपण त्या विटेला पाय मारणं चुकीचं आहे. जर मी चालत आहे आणि शैतानाने कोणता कट रचलेला आहे ना, परमेश्वर मला त्याच्यात पडून देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी योग्य मेंढपाळाच्या मागे जात आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. शेवटची जे वचन आहेत आपण ते वाचूया आणि संपवूया. 14, 15, 16, 17 आणि 18. कोणीतरी जोरात वाचा. मी उत्तम मेंढपाळ आहे. हम्म. जसा पिता मला ओळखतो हम्म. व मी पित्याला ओळखतो, हम्म. तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो हम्म. व जे माझे आहेत ते मला ओळखतात. हम्म. आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. हम्म. ह्या मेंढवाड्यातील नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकते, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून काय झालेली आहे? प्राप्त झालेली आहे. हालेलुया. बघा आता या ठिकाणी येशू स्वतःला उत्तम मेंढपाळ बोलत आहे आणि असं म्हणतात की जसा पिता मला ओळखतो व मी त्याला ओळखतो तसे मी जे माझे आहे ते आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. हालेलुया. आता या ठिकाणी पित्याचं आणि पुत्राचं जे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंधाबद्दल येशू बोलत आहे आणि स्पष्ट करून सांगत आहे की जसा मी पित्याबरोबर चालतो, त्याच्या आज्ञा पाळतो, तो मला ओळखतो, मी त्याला ओळखतो आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी स्थिर होतात. तसंच जर तुम्ही माझ्यामध्ये चालले, माझ्या आज्ञा पाळल्या, माझ्या बरोबर राहिले तर मला सांगून द्या की तुम्हाला पण परमेश्वर काय करणार आहे? आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मग या ठिकाणी पूर्णपणे ते काय करत आहे की आपलं नातं कसं आहे ते स्पष्ट करून सांगत आहे. ते बोलतात की मी काय करतो की ह्या मेंढवाड्यातील नवे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होतील. हालेलुया. मग देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं येशू या ठिकाणी सांगत. मी सकाळच्या वचनामध्ये सांगत होतो की ज्या वेळेस आपण पित्याची इच्छा पूर्ण करतो ना त्यावेळेस पित्याचं मोठं गौरव होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हा, येशूने या पृथ्वीवर असताना स्वतःच्या इच्छेने काहीच केलं नाही. सगळं काही आपल्या पित्याच्या इच्छेने केलं. ते वारंवार बोलतात की मला काही करता येत नाही, मी जे काही करतो ते माझ्या पित्याच्या इच्छेने मी करतो. प्रेज द लॉर्ड. ते नेहमी पित्याला प्रथम स्थान देतात. पित्याद्वारे सगळं काही होतं हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग आपण देखील समजलं पाहिजे की जर मी येशूवर विश्वास ठेवतो, जर मी येशू बरोबर चालतो, जसा पिता येशूवर प्रेम करतो ना तसंच येशू माझ्यावर पण प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझा प्राण देतो म्हणून पिता माझ्यावर प्रेम करतो. येशू या पृथ्वीवर प्राण देण्यासाठी आला म्हणून पित्याची अजून त्याच्यावर चांगली मर्जी बसली. हालेलुया. 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 म्हणून येशूने ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस पित्याने स्वर्गातून काय म्हटलेलं आहे? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. एका पित्याला कधी संतुष्टी वाटते हो? ज्यावेळेस त्याचा मुलगा खरोखर त्यांनी सांगितलेलं काम पूर्णपणे पार. हालेलुया. पार करते. हालेलुया. पित्याला खात्री होती की येशूच यांच्यासाठी प्राण वधस्तंभावर देणार आहे. म्हणून येशूने म्हटलं की मी माझा प्राण देतो म्हणून माझा पुत्र पिता माझ्यावर काय करतो? आज आपण काय करत आहे? आपल्या जीवावर थोडंसं बेतलं ना का लगेच अरे का कार्य का कार्य का कार्य. मग तो देव असून द्या, मनुष्य असून द्या, ती कोणी असून द्या. हालेलुया. हालेलुया. आपल्या जीवनावर, आपल्या घरावर, आपल्या कोणत्या गोष्टीवर काही घडलं, तरुण असताना आम्ही जे तरुण होतो, रवी, मी, डेव्हिड, आम्ही सगळेजण एकत्र येऊन देवाची आराधना करायचो, सगळं काही करायचो. आणि काही असं छळ झालेलं ऐकलं ना तर ब्रदर रवी आणि मी बोलायचो, आपल्यावर आलं ना आपण पण तलवार करायचो. आपल्यावर आलं ना आपण पण आत्ता समजतं की देवाने आपल्याला असं बनवलेलं, हालेलुया. देवाने आपल्याला असं केलेलं नाही. देवाने आपल्याला असं करण्यासाठी निवडलेलं नाही. हालेलुया. त्याने आपल्याला निवडलेलं आहे की आपण त्याच्या हातात नाही. आरेला कार्य करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं. नाही.
हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय सांगतं की जो आपला प्राण राखतो तो काय करेल आपला प्राण, पण जो माझ्यासाठी आपला प्राण देतो ना तो मेला तरी त्याला सार्वकालिक जीवन. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मला याच्यासाठी निवडले ना. हालेलुया. 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 मारणं, काठी काढणं, तलवार काढणं, हे काढणं खूप सोपं आहे, पण देवाच्या आज्ञेमध्ये राहून हे सगळं सहन करणं हे कठीण. हालेलुया. हालेलुया. बघा तुम्ही बायबलमध्ये बोला, बायबलच्या बाहेर बोला, तेच लोक देवाच्या राज्यामध्ये मोठं कार्य करू शकले ज्याने आपला प्राण देवासाठी दिलेला. हालेलुया. हालेलुया. ज्याने स्वतःचा प्राण राखून ठेवलेला, ती वेळ येणार, ती वेळ काय होणार, येणार. मग त्यावेळेस नक्की माहिती पडणार की खरा ख्रिस्ती. हालेलुया. हालेलुया. मग मी हात उचलतो, काठी उचलतो की प्रभू येशू तुझी जशी इच्छा आहे तसं माझ्या जीवनामध्ये घडून दे, असं बोलतो. Praise the Lord. हालेलुया. 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 ज्यावेळेस त्या मेंढराचं लोकर काढलं जातं ना, त्यांच्या केस काढले जातात ना, ते गप्प उभे असतात. माझा मेंढपाळ जे करेल ते माझ्यासाठी. जर ते लोकर काढलं जात नाही, मला माहिती नाही, नक्कीच कुठे ना कुठे त्यांना थोडाफार त्रास होत असेल, हो की नाही? पण ते बोलतात की जर माझा मेंढपाळ हे करत आहे ना, हे माझ्या चांगल्यासाठी आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 जोपर्यंत ते जुने कपडे जाणार नाही तोपर्यंत नवीन कपडे येणार नाही. जोपर्यंत जुना मनुष्य मरणार नाही तोपर्यंत जो नवीन मनुष्य येऊ शकणार नाही. हालेलुया. आज आपण देखील देवाला बोलूया की प्रभू येशू, मला देखील तू जर उत्तम मेंढपाळ आहे ना, तर मला उत्तम मेंढरू बनायचं आहे. काय बनायचं आहे? उत्तम मेंढरू. फक्त मेंढरू नाही बनायचं, उत्तम. कारण माझा मेंढपाळ उत्तम आहे. मग मी उत्तम कधी बनल माहितीये का? मी उजवी डावीकडे पळणार नाही, मी नाही त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होणार नाही, मी नेहमी प्रार्थना करणार, बायबल वाचणार, देवाच्या मागे जाणार, तेव्हा मी उत्तम मेंढरू बनणार. Praise the Lord. हालेलुया. 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 यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया, त्याला बोलूया की येशू, आज खरंच तू उत्तम मेंढपाळ आहेस याची खात्री मला झालेली आहे. मला देखील तू उत्तम मेंढरू बनव प्रिय प्रभू, की मी तुझ्याकडून कधीच उजवी डावीकडे ओढू नये प्रभू, मी तुझ्यापासून कधीच दुसरीकडे पळू नये माझ्या राजा. राजा जरी पाप दाराशी ठेपलेला आहे, मी माझ्या राजा, तू जो दरवाजा आहे तो दरवाजा मी माझ्या जीवनामध्ये उभा करावा, म्हणून तू मला मदत कर माझ्या पिता. थँक्यू जीसस. हालेलुया पिता. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. हालेलुया. Yes. मार्ग तू है, सत्य और जीवन तू है, जीने का कारण मेरा यीशु तू ही है. मार्ग तू है, सत्य और जीवन तू है, जीने का कारण मेरा यीशु तू ही है. ये जिंदगी तुझ पे अर्पित करूं, तेरी आराधना मैं करूं. तू ही मेरा जीवन, तू ही मेरा प्रभु. यस, हाँ यीशु, तू मेरा जीवन है, मेरे तू मेरा सत्य है प्रभु. तेरे बिना मैं कहां जाऊं यीशु मसीह.
Yes, Lord. Hallelujah. Oh, Jesus. हाँ पिता, आज मैं दिल से कहता हूँ यीशु कि तू जो सत्य है, तू जो जीवन है, तू जो मार्ग है, उस पर मैं चलना चाहता हूँ, उसमें मैं आगे बढ़ना चाहता हूँ यीशु मसीह. मला त्यातच चालायचं आहे यीशु, मला त्यातच वाढायचं आहे प्रभू परमेश्वर. हे जीवन हो राजा मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभू परमेश्वर. मी स्वतःला तुझ्या हातामध्ये देतो यीशु. माझ्यावर दया करा पिता. आज ही तुमची कृपा आहे की या ठिकाणी येऊन आम्ही तुमचं गौरव करत आहोत. मर्त्य मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण करावी प्रिय प्रभू. पण आज खरंच तुमची कृपा आहे पिता की आज आम्ही या ठिकाणी बसून तुमची आराधना करत आहोत प्रभू. तुमची महिमा करत आहोत प्रभू परमेश्वर. तुम्हीच उत्तम मेंढपाळ आहात प्रिय प्रभू. तुम्ही मेंढवाड्याचे दार आहात प्रभू परमेश्वर पिता. तुम्हीच ओ माझा राजा आमच्या जीवनाचे, आमच्या परिवाराचे, इथं असलेल्या प्रत्येकाचे उत्तम मेंढपाळ आहात प्रिय प्रभू. आणि आज आम्हाला देखील सहाय्य करा पिता की आम्ही बहकू नये, आम्ही पडू नये प्रभूजी. पापात आहो म्हणून पापामध्ये गुंतून आमचं जीवन त्या ठिकाणी संपवू नये म्हणून आमच्यावर कृपा करा प्रभू परमेश्वर. पण आज आम्ही त्या पापातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा प्रभूजी. ज्याप्रमाणे तो उदळ्यापुत्र बोलला की माझ्या बापाच्या घरामध्ये खाण्यापिण्याची रेलचेल आहे, तिकडच्या नोकरांना देखील भरपूर भेटणं, मी देखील जाईल. मी त्यांना बोलेन की पुत्र म्हणण्याचा मी लायकीचा नाहीये, पण मला दास म्हणून तुम्ही घ्या, मला नोकर म्हणून तुम्ही घ्या प्रभूजी. पण ज्यावेळेस तो वडिलांकडे गेला प्रभू, त्याने त्याला पुत्र म्हणूनच स्वीकारलं येशू. त्याने त्याच्या हातामध्ये अंगठी गेली, ओ राजा त्याला चांगला जागा दिला, त्याच्या पायात जोडे दिले प्रभू परमेश्वर पिता. आज मी देखील विनंती करतो प्रभू परमेश्वर, आम्ही तुमच्याकडे आलो असताना आम्ही खरंच त्या लायकीचे नाहीये प्रिय प्रभूजी. पण जो प्रथम पुत्र आमच्यासाठी तुम्ही दिला प्रिय प्रभूजी, ज्याद्वारे आम्हाला अब्बा आणि पिता हाक मारण्याचा अधिकार मिळाला, आज आम्ही विनंती करतो या पापाच्या चिखलातून, दलदलीच्या खाचातून आम्हाला बाहेर काढा प्रभू आणि तुमच्या बरोबर चालण्यास आम्हाला मदत करा प्रभू परमेश्वर. धन्यवाद येशू सर्व गोष्टीबद्दल. आमचा विश्वास आहे की आज तुम्ही मन बदलत आहात प्रभू परमेश्वर. माझा विश्वास आहे की तुम्ही अंतःकरणामध्ये कार्य करत आहात प्रिय प्रभूजी. प्रत्येक हो पाषाणमय काढून मांसमय तुम्ही देत आहात प्रभू परमेश्वर. आणि आज कोणाला तरी तुम्ही प्रभू परमेश्वर दुसरी संधी देत आहात प्रिय प्रभू. आज ती संधी आपण स्वीकारूया आणि बोलूया की खरंच प्रभू मला किती हिरवं दिसून दे, मला किती दुसरं चांगलं दिसून दे, मला काही मिळो या न मिळो, पण मी तुला कधी सोडणार नाही प्रभू परमेश्वर. सर्व स्तुती सन्मान गौरव येशू आम्ही तुम्हाला येशूच्या नावात सर्व प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. हालेलुया 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 हालेलुया. आमेन. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण गीत गाऊया. गीत गात असताना जो देवाचा हिस्सा आहे आपण तो त्याला देऊया. यावेळेस ब्रदर पाऊलस येतील आणि ते आपल्यामध्ये गाणं आपण फिरवतील. कोणी आपल्या जागेवर उठणार नाही. हालेलुया. हालेलुया. बोले यीशु मसीह की जय. आमेन. परमेश्वर धन्यवाद असो वचनाबद्दल. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे. आमेन. आपण गीत गावं की मेंढरू हरवलं, पुष्कळ असं होतं, पुष्कळ वेळेस होतं.
सगळ्या बरोबर होतं, माझ्या बरोबर पण होतं, सगळ्यांबरोबर होतं. हालेलुया. हालेलुया. की बागेत हिरवळ पाहून येणार मेंढरू भोकून जातं कधी कधी. इथं हिरवळ आहे, तिकडं आहे, तिकडे आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकाचा अनुभव आहे. हालेलुया. ते गीत गाऊन प्रभूला धन्यवाद दिला आपण. हरे हरवलं 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 एक मेंढरू माझं हरवलं. हरवलं 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 एक मेंढरू माझं हरवलं. हरवलं 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 एक मेंढरू माझं हरवलं. बोलूया आपण. हरवलं 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 एक मेंढरू माझं हरवलं. हरे बागेत हरणी पाहुणा, बागेत हरणी पाहुणा, अरे झाले होते ते बेईमान, झाले होते ते बेईमान. अरे बागेत हरणी पाहुणा, बागेत हरणी पाहुणा, झाले होते ते बेईमान, झाले होते ते बेईमान. त्यांनी पायकुनी पडवलं, ते मेंढरू माझं हरवलं. हरवलं 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 ते मेंढरू माझं हरवलं. अरे उचलून घेतलं खांद्यावरी, उचलून घेतलं खांद्यावरी, अरे नाचत नाचत आलो घरी, नाचत नाचत आलो घरी. येशूने आम्हाला जे हरवले होते ना मेंढरा, त्यांनी खांद्यावर घेतला आणि तो आनंदाने हर्षाने तो चालत आलेला आहे. टाळ्या वाजवा आपण सर्वजण. अरे उचलून घेतलं खांद्यावरी, बोलूया. उचलून घेतलं खांद्यावरी, अरे नाचत नाचत आलो घरी, नाचत नाचत आलो घरी, अरे नाचत नाचत आलो घरी, नाचत नाचत आलो घरी. जे हरवलं होतं ते सापडलं, एक मेंढरू माझं सापडलं. सापडलं 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 एक मेंढरू माझं सापडलं. सापडलं 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 एक मेंढरू माझं सापडलं. सापडलं 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 एक मेंढरू माझं सापडलं. आमेन. हालेलुया. 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 यावेळेस आपण अर्पणासाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये सिस्टर कुलकर्णी आहे, त्या अर्पणासाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करू. हे देवा, सुंदर वेळ आमच्या आयुष्यामध्ये तू जोडलीस, म्हणून तुझ्या वेळामध्ये सुंदर वचन तू आम्हाला ऐकवलंस आणि आम्ही सर्वांनी ते आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावं आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं असं करतो प्रभू. ते देवा, हे जे देणगी इथे तू आम्ही सर्वांनी जे दिलेलं आहे दान परमेश्वरा, ते दान परमेश्वरा ज्याला कुणाला जमलं नसेल परमेश्वरा द्यायला, त्यांना तू मदत कर परमेश्वरा. आणि ज्यांनी कुणी दिलेलं आहे परमेश्वरा, ते त्यांना तू ते परमेश्वरा देते परमेश्वरा. आणि ते योग्य कार्यास ते लावावं असं तू कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या यावेळेस आपले हात वर करूया, आशीर्वाद स्वीकारूया. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देव. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. यावेळेस देवचो बाप याची प्रीती, देवचो पुत्र प्रिय प्रभू येशू याची कृपा आणि देवचो पवित्र आत्मा याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभु येशू रक्त की जय.
प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्त की जय. आमेन. हालेलुया. 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 आमेन. भक्ती सभा संपली. जाण्या अगोदर पुढच्या आठवड्याचे जे काही प्रोग्राम्स आहेत, बुधवारची प्रार्थना, शुक्रवारची प्रार्थना, रविवारची प्रार्थना, ती तुम्हाला कळवण्यात येईल. व्हॉट्सअपवर तुम्ही ग्रुपमध्ये असाल, ऍक्टिव्ह राहा, पाहत जा की काय मेसेज आहेत, काय व्हिडिओ टाकले जात आहे, याच्याकडे लक्ष द्या. हालेलुया. 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 आमेन. प्रभूची स्तुती असो. भक्ती सभा संपलेली आहे. एकमेकाला अशा पद्धतीने प्रेज लॉर्ड करून आपण घरी जाऊया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 आणि मागच्या लाईननी एक एक करून आपण बाहेर जाऊया आणि प्रभूचं गौरव करूया. सगळ्यांना प्रेज लॉर्ड. Praise the Lord.